स्वप्ना नावाची एक लहान मुलगी होती. तिला झोपायला आणि स्वप्न बघायला खूप आवडायचे. प्रत्येक रात्री ती एका नवीन जगात जायची. एका रात्री स्वप्ना एका विचित्र आणि सुंदर जंगलात जागी झाली. तिथे झाडे चमकत होती आणि फुलांमधून मंद प्रकाश येत होता. "तू इथे कशी आलीस?" एका मऊ आवाजाने विचारले. स्वप्नाने पाहिले तर एक लहान गोंडस ससा तिच्याकडे बघत होता. "मी चिंटू," तो म्हणाला. "हे स्वप्नांचे जंगल आहे," चिंटूने समजावले. "इथे सर्व चांगली स्वप्न तयार होतात." स्वप्ना खूप खुश झाली. चिंटू आणि स्वप्ना जंगलात फिरू लागले. त्यांनी चांदण्यांची नदी पाहिली आणि गाणी गाणारे पक्षी पाहिले. सर्व काही खूप जादुई होते. अचानक त्यांना एक उदास राखाडी रंगाचा ढग दिसला. तो ढग हळूहळू रडत होता आणि त्यामुळे सर्वत्र अंधार पसरत होता. "हा एक वाईट स्वप्न बनवणारा ढग आहे," चिंटू हळूच म्हणाला. "तो खूप दुःखी आहे." स्वप्नाला त्या ढगाची खूप दया आली. "आपण त्याला आनंदी करूया," स्वप्ना म्हणाली. ती ढगाजवळ गेली आणि त्याला आपल्या शाळेतील गमती-जमती सांगू लागली. चिंटूने आनंदी गाणे गायला सुरुवात केली. हळूहळू तो ढग बदलू लागला. त्याचा राखाडी रंग जाऊन त्यावर इंद्रधनुष्याचे रंग येऊ लागले. त्याचे रडणे थांबले आणि तो हसू लागला. वाईट स्वप्न एका सुंदर स्वप्नात बदलले. सकाळी जेव्हा स्वप्नाला जाग आली तेव्हा तिला खूप ताजेतवाने आणि आनंदी वाटत होते. तिला स्वप्नांच्या जंगलातील तिची सुंदर सफर आठवली आणि ती दिवसभर हसत राहिली.